आज काल्याचं कीर्तन देखील हरिभक्त परायण राजश्रीताई दिंडे महाराज, तेजश्रीताई दिंडे महाराज यांचं नुकतंच संपन्न झालेलं आहे। खरं तर चोंडी आणि चोंड्या पंचक्रोशीतील सर्व भक्तगण या निमित्तानं उपस्थित आहेत। तसंही आमच्या गावाला जास्त भजन आणि कीर्तनाचा नाद नाही, पण तेजश्रीताई दिंडे महाराजांनी काय कला केली मला माहित नाही, पण मी दररोज आढावा घेत होता। चोंडीतल्या जवळपास 70-80% महिला या महिला कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये सहभागी झाल्या आणि मग महिलाच जातात म्हणल्यानंतर पुरुषांनी बऱ्याचपैकी हजेरी लावली। पण लहानपणापासून मी या संप्रदायाच्या भूमिकेमध्ये आमच्या गावकऱ्यांची भूमिका पाहत आलेलो आहोत आणि मग तेजश्रीताई महाराज यांना मी मनापासून शुभेच्छा देतो की तुम्ही अहिल्यादेवींच्या 299व्या जयंतीच्या निमित्तानं असा एक आगळा वेगळा उपक्रम गावामध्ये घडवून आणला। गावकऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला आणि आमच्या आता पुरुष मंडळीला इथून पुढे सांगण्याची आवश्यकता लागणार नाही, कारण महिलाच एवढ्या हिरिरीने भाग घेतला आपल्या कीर्तनाच्या कार्यक्रमात। त्यामुळं पुढच्या वर्षी 300वी जयंती आहे आणि 300व्या जयंतीच्या निमित्तानं तर आणखी मोठ्या प्रमाणात जन्म त्रिशताब्दी महोत्सव आहे अहिल्यादेवींचा, त्यामुळं आणखी मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी सहभागी होतील आणि म्हणून आज अहिल्यादेवींचा जयंती उत्सव हा महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये साजरा होतोय। आज इंदोरला देखील राष्ट्रीय पातळीवरचा जयंती उत्सव साजरा होत आहे आणि म्हणून मला वाटतं या वर्षी सहभागी महिला महाराजांचं विशेष करून तेजश्रीताईचं मनापासून आभार व्यक्त करतो गावकऱ्यांच्या वतीने की तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा दिली आणि आमच्या गावाला संप्रदायाच्या भूमिकेकडे वळण्याची एक ते सांगतात की अजून 21 वारकरी पण आपल्या गावामध्ये चालला, पण कर्त्या माणसाचं देखील काम असतं की त्या दिशेने माणसं वळवायच्या दृष्टिकोनातून आवश्यक तो प्रयत्न करणं गरजेचं असतं। मी देखील तशी दिशा दाखवण्याचा मला जेवढं जमेल तेवढा मी प्रयत्न केलेला आहे आणि या निमित्तानं आपण जर सहभागी झालेला आहात। आता यानंतर महाप्रसाद होईल। महाप्रसादाच्या नंतर माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचे अनेक सहकारी आणि महाराष्ट्रभरातून अनेक अहिल्याप्रेमी लोक येणार आहेत। आपल्या गावचं एवढं महत्व आहे की आपल्या जिल्ह्याला नाव अहिल्यादेवीच्या नावाने आता लवकरच ओळखलं जाणार आहे। राज्य सरकारने मुलीचं अहिल्यादेवीचं नाव वाने आता जिल्हा ओळखला जाणार आणि जिल्हा हा राज्यात, देशात आणि जगात त्याची ओळख होणार आहे। असा हा एक चांगला क्षण, आनंदाचा क्षण, त्याची कार्यवाही जवळपास 90% पूर्ण झालेली आहे आणि म्हणून या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। महाराजांनी मला बोलायला परवानगी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझं बोलणं थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। Bye.
माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय हो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर 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 तो हारी हो तो हारी बरवा तो हारी अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी 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 याल तरी यारे रागे याल तरी यारे रागे याल तरी यारे रागे याल तरी यार रागे याल तरी यारे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी 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 पुरे मनाल तो 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 भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी
तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. हळू हळू चाला, हळू हळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्य वरं पुंडलिकाय दातुं मुनिं समागत्य तिष्ठ रमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा 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 करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा 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 करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करया दयाळा, करुणा करया दयाळा, करुणा कराया दयाळ, करुणा कराया दयाळ. जय हो. तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. करुणा करया दयाळा, करुणा करया दयाळा, करुणा कराया दयाळा, करुणा कराया दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. ओम नमो ज्ञानेश्वरा, तुमचा अनुग्रह लादलो, आवर झालो तुमच्यारी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा कराया दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, आवर झालो तुमच्यारी. राधा मेरी स्वामिनी, मैं राधे को दास, जन्म जन्म मोहे श्री वृंदावन को वास. लाली मेरे लाल की जित देखो उत्लाल,
लाली देखने मई गई, मैं भी हो गई लाली लाल. विठाल विठाल विठाला 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 विठाला. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहुनिवासी श्री संत तुकोबरायांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज आपण सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की तुकोबराय काय म्हणतात, श्रीकृष्ण काय म्हणतात, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. तुम्ही काय करा, माझ्या मागे मागे या. मग माझ्या मागे आल्यावर तुम्हाला काय करन मी, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणा लतोवरी. तुम्ही जर माझ्या मागे आलात ना तर तुम्ही पुरे म्हणूच तोपर्यंत मी तुम्हाला काय करीन, पोटभर तुम्हाला देईल. पण आपण त्याच्या मागे जातो का, जातो का, बोलत चला. मला पण माहिती लय गरम होतंय, हवा लागत नाहीये. थोडा वेळच म्हणजे 1 तासच कीर्तन होणार आहे. तुम्ही प्रतिसाद देत चला, कीर्तन अतिशय सुंदर होईल. तुम्ही जर प्रतिसाद दिला तरच वक्त्याला बोलण्याला प्रोत्साहन मिळणार आहे, बरोबर की नाही. विठाल 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 विठाला 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 विठाला. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणा लतोवरी. तुम्ही माझ्या मागे या, मी तुम्हाला पोटभर दिल्याशिवाय राहणार नाही. दादा तुम्हाला सांगते, एवढे दिवस झालं, 7 दिवस झालं सप्ताह या ठिकाणी चालू आहे भगवंताच्या नावाखाली. या ठिकाणी आल्यानंतर देवाच्या फक्त मागं गेलं ना, या ठिकाणी काहीच कमी पडत नाही. हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींची भूमी आहे दादा. या ठिकाणी कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही. म्हणून तुम्ही काय करा, कुठल्याच गोष्टीची अपेक्षा करू नका. आणि मी या ठिकाणी सप्ताह करत असताना कुठल्याच गोष्टीची अपेक्षा केली नाही. या ठिकाणी बरेच लोक आलेले आहेत आणि त्यांना ही गोष्ट ज्ञात सुद्धा आहे. विठाला 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 विठाला. हो, तुकोबराय काय सांगतात, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. या परमार्थात चालत असताना डायरेक्ट उडी मारली देवापाशी गेला असं होतं का, होतं का नाही. म्हणून काय सांगतात तुकोबराय, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बाई. तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. स्वतःच्या एकट्याच्या पोटाकडे तुम्ही बघू नका, सगळ्यांचा विचार करा. म्हणूनच हा काला आपण ठेवलेला आहे. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणा लतोवरी. विठाला हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तनकाराचे आद्य कर्तव्य असते. नवे तर कीर्तनकाराचा दंडकच हा असतो की या ठिकाणी आल्यानंतर कीर्तनाचा परिहार देणे कीर्तनकाराचा दंडक असतो. आज पवित्र नाम पवित्र सोंडी या गावामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त हा सप्ताह या ठिकाणी उभा करण्यात आला. आम्ही अहिल्याच्या लेकी जागर नारी शक्तीचा, जागर भक्तीचा राज्यस्तरीय महिला भव्य दिव्य कीर्तन महोत्सव या ठिकाणी मी स्वतः आयोजित केला आणि त्यासाठी तुम्ही सर्व गावकऱ्यांनी मला साथ दिली, त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार. आणि या सप्ताहातील शेवटच्या दिवसाची सेवा
गावकऱ्यांचं म्हणणं होतं. मी म्हणलं मधी एखादी मी सेवा घेते. गावकरी म्हणाले नाही ताई, तुम्ही एवढं सगळं नियोजन करताय, मग शेवटच्या कीर्तनाचं श्रेय दुसऱ्याला का जाऊन द्यायचं? तुम्ही एवढं सगळं करताय ना, मग शेवटच्या दिवसाची सेवा ही तुमच्याकडेच आली पाहिजे. म्हणून मी गावकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे ऐकलं आणि शेवटच्या दिवसाची सेवा गावकऱ्यांकडून माझ्याकडे आली. हे मी माझे परमभाग्य समजते. माझा पामराय काय थोरपणा, पायीची वाहन पायीवरी. सध्या मी आजारी आहे, काही घसा पण बसलेला आहे, तुम्हाला तर कळतच आहे, सगळ्यांना ज्ञात आहे. हे काही सतत सांगायची गोष्ट नाही. त्यामुळे जर माझ्याकडनं काही बोलताना चुकलं किंवा आवाज जर पुरला नाही तर मला माफ करा. मी दिलगिरी व्यक्त करते. विठाला 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 विठाला. या ठिकाणी आल्यानंतर मला असं वाटलं, मागच्या वर्षी मी सप्त्याला आलते त्यावेळेस पाहिलं ज्याप्रमाणे अहिल्यादेवींची भूमी, त्या पद्धतीने ते सप्ताह व्हायला पाहिजे की नाही, म्हणून मी ह्या सप्ताहाचं आयोजन केलं. अहिल्या हे कोण आहेत? एक स्त्रीच आहेत ना. त्यांनी पती गेल्यानंतर, मुलगा गेल्यानंतर घरामध्ये कोणाचाही आधार नसताना स्वराज्य निर्माण करण्याची हिंमत कोणी ठेवली असेल तर त्या माझ्या अहिल्यादेवी आहेत. मग त्यांच्यासाठी आपण एवढं करू शकत नाहीत का हो? म्हणून त्यांचा थोडासा आदर्श मागे ठेवून मी हा सप्ताह सुरू केला. आणि ह्या सप्ताह पहिल्यांदा सुरू करताना स्वरूप अगदी छोटं होतं. छोटं म्हणता येणार नाही, कारण रोज एवढ्याच पहिल्या दिवसापासून रोज एवढीच गर्दी सप्त्याला आहे. हे कशामुळे शक्य झालं? पुण्यश्लोक अहिल्यादेवींमुळे शक्य झालं, नाहीतर हे शक्य नव्हतं. आणि हा सप्ताह सुद्धा सगळ्या महिलांचा आहे. आम्ही अहिल्याच्या लेकी, असा हा आपल्या सप्ताहाचा कन्सेप्ट आहे. विठाला विठाला नारी जातीने जन्म घेतला अहिल्या होणार ग. नारी जातीने जन्म घेतला अहिल्या होणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा देणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा देणार ग. पिवळ्या काही सगळ्यांनी हात वरती करायचे. शपथ घेऊन भंडारा देणार ग. नारी जातीने जन्म घेतला अहिल्या होणार ग. नारी जातीने जन्म घेतला अहिल्या होणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा देणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा देणार ग. मी अहिल्या होणार ग. मी अहिल्या होणार ग. मी अहिल्या होणार ग. मी अहिल्या होणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा देणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा देणार ग. आई तुझी की तलवार, मी देणार. आई तुझी की तलवार माझ्या हाती मी धरणार. करोनिया प्रहार करी दृष्टांचा नाश. करुणिया प्रहार करी दृष्टांचा नाश. जाती पाती मी सोडून देईन नाही मी. भिणार ग. जाती पाती मी सोडून दिल्या नाही मी भिणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा देणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा देणार ग. मी अहिल्या होणार ग. मी अहिल्या होणार ग. मी अहिल्या होणार ग. मी अहिल्या होणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा देणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा देणार ग. एका नारीचं कर्तृत्व डोळ्यासमोर ठेवलं आणि हा सप्ताह उभा केला. आता
भरपूर वेळ झालेला आहे. वेळ न दौडिता आपण काल्याच्या कीर्तनामध्ये श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारावं लागतं. चरित्र ते चरित्र ते उच्चारावे. गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते विचारावे, गेले ते विचारी. श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला? तुम्हालाच प्रश्न विचारते. कुठे झाला बा? गोकुळात. आणि मथुरेत झाला. ओ, विठ्ठल विठ्ठल थोडस आजारी असल्यामुळं विसरवळपणा होतोच. असो, मथुरेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर कंसाला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? तुझ्या बहिणीचा जो 8वा पुत्र असेल ना, तो तुझा काळ आहे. आणि तो काळ तुला येऊन मारणार आहे. अशी आकाशवाणी आकाशामध्ये झालती. त्यावेळेस कंस घाबरला होता. कंस घाबरल्यानंतर कंस म्हणाला, आता मी कोणालाही सोडणार नाही, प्रत्येक मुलाला मी मारणार, असं कंसाने ठरवलं. आणि ठरवल्यानंतर पहिला पुत्र जन्माला आला. जन्माला आल्यानंतर काय गोंडस रूप होतं. त्या गोंडस रूपाकडे पाहून तो गोंडस रूप म्हणू लागलं मामा मामा म्हणायला लागल्याच्या नंतर कंस मामाला जरा मामा म्हणल्यानंतर जरा बरं वाटलं. कंस म्हणला, हे लेकरू मला मामा मामा म्हणतंय, आता ह्याला मारावं तरी कसं? ते म्हणाला, घेऊन जा रे ह्याला, मी मारित नाही आता. तेवढ्यात नारद म्हणाला, हा कंस जर एवढा पुण्य करायला लागला तर हे हब नाही का व्हायचा? लक्षात येतंय का मी काय बोलते ते? कंसाने जर एवढं पुण्य केलं तर तो हब होईन, भागवताचार्य होईन. मग आमच्या सारख्यानी जायचं कुठं? मग नारद कळ लावायला तिथं आला. नारद म्हणाला, गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या. पाकळ्या घेतल्यानंतर त्या खाली टाकल्या. खाली टाकल्यानंतर कंसाला विचारलं, मला सांग, ह्या पाकळ्यांमध्ये पहिली कोणची ना 8वी कोणची? आता कसं शोधणार आपण? कसं शोधणार? पहिली कोणची ना 8वी कोणची? नाही कळणार ना. मग नारदजी म्हणाले, हे बघ, पहिला सुद्धा 8वा असू शकतो आणि 8वा सुद्धा पहिला असू शकतो. त्यामुळं तू पहिल्यापासून काय कर, मारायला सुरुवात कर. पहिला पुत्र जन्माला आल्यानंतर तो हातात धरला आणि गर्रकिनी फिरवून आपटला, असाच जीव. असं करता करता 7ही पुत्र त्या कंसाने मारले. मारल्यानंतर कुठं मारले? सेंट्रिंग, येरवडा जेल. येरवडा जेल मध्ये मारले का? मग कुठं? मथुरेच्या कैदी खाण्यात मारले. विठाला विठाला मग त्याच जेलमध्ये, त्याच सेंट्रिंग जेलमध्ये, आताच्या भाषेत तुम्हाला बोलल्यानंतर समजन, श्रीकृष्णाचा जन्म झाला. किती वाजता झाला? रात्रीच्या 12ला श्रीकृष्णाचा जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर श्रीकृष्ण जन्मताच मोठा अवतार करून धारण झाले. धारण झाल्यानंतर आपली देवकी माता म्हणाली, अरे कृष्णा, तू जन्माला येताना बारीक होऊन जन्माला यायचं होतं. तू जर एवढा मोठा जन्माला आला तर कोण तुला माझं लेकरू म्हणीन? डायरेक्ट 7 आणि 8 वर्षाचा जर झाला तर कोण तुला माझं लेकरू म्हणीन? म्हणून
श्रीकृष्ण म्हणाले, अगं देवकी माता, मी मोठा झालोय, मी तुला हे सांगण्यासाठी झालोय की आता माझा जन्म झाला आहे आणि तू आता मला इथं ठेवू नको, मला गोकुळात घेऊन जा. मला जर तू इथं ठेवलं तर कंस मामा मला जिवंत ठेवणार नाही, म्हणून मला तू काय कर, गोकुळात घेऊन जा. मग श्रीकृष्ण लहान झाले आणि लहान झाल्यानंतर वसुदेवानी ती टोपली डोक्यावर घेतली. श्रीकृष्ण जन्माला आल्यानंतर तिथले सगळे बंदीखान्यातले जे सेवक होते ते सगळे झोपी गेले, कुलप गळून पडली आणि वसुदेव डोक्यावरती श्रीकृष्णाला घेऊन निघाले असताना आता यमुनेतून जायचं होतं. नाका तोंडात पाणी जात होतं. श्रीकृष्णाला कळालं की आता आपल्या बापाच्या नाकात पाणी जात आहे. आपला बाप कसा नेणार पलीकडे, गोकुळाला कसं नेणार. मग श्रीकृष्णाला कळालं यमुना मैयाला काय करायचंय, माझं दर्शन घ्यायचंय, म्हणून हळूच पाय बाहेर काढला आणि यमुना मैयाला दर्शन दिलं आणि नदी आपोआप बाजूला झाली आणि रस्ता दिल्यानंतर श्रीकृष्णाला गोकुळामध्ये सोडलं. तिथली मायारूपी देवी घेतली टोपलीमध्ये आणि ते माघारी घेऊन आले. त्या ठिकाणी श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर जी नंदा नावाची जी ननंद होती ना, कोणाची, यशोदा मैयांची, ती सगळ्यांना सांगू लागली, गवळण म्हणती गवळण निलान पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळण निलान पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळण निलान पुत्र झाला यशोदेला. एक सांगेत दाटे कवाटी झुंटवडे. डावे पुढे वाटी सुंटवडे. गवळण म्हणती गवळण निलान पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळण निलान पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळण निलान पुत्र झाला यशोदेला. ती नंदा नावाची गवळण सगळ्यांना सांगत सुटली, आपल्या नंदराजाला पुत्र झालाय. त्यावेळेस त्या गवळणी म्हणू लागल्या, कसा आहे तो पुत्र. ती म्हणली, मला काही माहित नाही, गोरा पण नाही, काळा पण नाही, ओ काला काला होगा, ओ मुरलीवाला होगा. म्हणजे कोणालाही माहित नाही. पर त्यांच्या दरवाजापासून ते गावाच्या येशीपर्यंत लाईन लागली. कोणाला बघायला, कृष्णाला बघायला. पाहिला नंदाचा नंदन. 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 तेने वेदियले माना माना. तेने वेदियले माना. पाहिला नंदाचा नंदन. पाहिला नंदाचा नंदन. पाहिला नंदाचा नंदन. पाहिला नंदाचा नंदन. ते सावळं रूप पाहिल्यानंतर सगळ्या गवळणी भुलून गेल्या. विले वेणू नादे वेणू जय हो. वाजविला गोविंदे. फुलविले वेणू नादे वेणू
तो सावळा श्रीकृष्ण पाहिल्यानंतर कोणाचंही भान राहिलं नाही. सगळ्या वेड्या झाल्या गवळणी. कुणी आणि नंदराजाला कळाल्यानंतर नंदराजा म्हणाले, नंदराजाला तिथले सगळे म्हणाले, असं श्रीकृष्णाचं तोंड तुम्हाला बघता येणार नाही. तुम्हाला काय करावं लागन? तुम्हाला 10 वर्षांनी पोरग झालंय, मग आता तुम्हाला काय करावं लागन? नटून थटून जावं लागन. डोक्यावरती पगडी बांधावा लागन. मस्त पितांबर नेसावा लागन. ह्या पोरं काही साधे असतात का हो? लहान पोरांनी नेलं ना धरून नंदराजाला धरून नेल्यानंतर मस्त कानातले घातले, कपाळाला गंध लावला, पगडी बांधली, धोतर नेसवलं. जणू काही नंदराजा 20 वर्षाचं पोरगच आहे असं नंदराजांना सजवलं. आणि मग जाता जाता एक माणूस रस्त्यात भेटला. माणूस भेटल्यानंतर तो म्हणाला, अहो नंदराजा, तुम्हाला 10 वर्षांनी पोरग झालंय, तुम्हाला शोभतं का हो असं नटायला? तुम्हाला कुणाची नजर लागन म्हणून त्यांनी काय केलं, गागर भरून दही आणलं होतं आणि ती दहीच त्याच्या अंग ओतलं. मग आता काय म्हणले, आता तुम्हाला नजर लागणार नाही, आता तुम्ही काय करा, जावा श्रीकृष्णाचं तोंड पाहायला. त्या ठिकाणी गेल्यानंतर नंदराजांनी पाहिलं. एवढं गोंडस रूप होतं, एवढं राजस सुकुमार. मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. एवढं ते सुंदर रूप होतं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया. आता श्रीकृष्ण ह्यो बाबा पहिल्यापासूनच लय खोडील होता. ह्यो जन्मताच पुतना मावशींनी कंसाने काय केलं, कंसाला कळालं ना आता आपला कृष्ण कुठे, माझा 8वा जो काय होता तो कुठे, गोकुळात वाढतोय. आणि गोकुळात वाढत असताना कंसाने काय केलं, पुतना मावशीला कृष्णाला मारण्यासाठी पाठवल्यानंतर एवढं सुंदर रूप पुतना मावशी धारण करून गेलत्या. अगदी ते रूप पाहिल्यानंतर कोणीही मोहात पडेल इतकं सुंदर रूप त्या धारण करून गेलत्या. त्या ठिकाणी गेल्यानंतर विचारलं, का नंदबाबाचं घर कुठे? ते म्हणाले, कृष्णाला पाहिला आलाय काय? समोरच आहे, जावा ना. कृष्ण देखील त्याच ठिकाणी आहे. पुतना मावशी त्या ठिकाणी गेल्यानंतर श्रीकृष्णाचं रूप पाहिल्यानंतर त्या सुद्धा अगदी भुलून गेल्या. त्या अगदी मोहित झाल्या. त्या कोणत्या कामासाठी आल्यात ते सुद्धा त्या विसरून गेल्या. नंतर तिच्या लक्षात आलं, अरे आपण जे काम करण्यासाठी आलोय ते काम आपण विसरूनच गेलो. म्हणून यशोदा मैयाला काय केलं, दूध आणण्यासाठी पुतना मावशीनी पाठवलं. आणि कृष्ण तोपर्यंत रडायला लागले. रडायला लागल्यानंतर श्रीकृष्णाला घेतलं आणि आपलं स्तनपान करू लागल्या. आणि आपल्या स्तनामध्ये त्यांनी विष भरून आणलं होतं. कोणाला मारण्यासाठी? कृष्णाला मारण्यासाठी. पण हा बाबा साधा आहे का हो? ज्यानी हे विश्व निर्माण केलं तो काही साधा आहे का हो? ती पुतना मावशी किती जरी मोठी असली तरी तिला निर्माण करणारा सुद्धा कोण आहे? माझा कृष्ण आहे, माझा भगवान परमात्मा आहे. बरोबर आहे ना? तर पुतण्याच्या लक्षातच आलं नाही. स्तनपान करू लागली. पण हा एवढा चतुर्गडी होता. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची भारी मुकुट सकळानी धन्य तोची विठोबा. श्रीकृष्ण एवढे चतुर होते सांगायची काही तुम्हाला गरज नाही. पण काल्याच्या कीर्तनात हे सांगावंच लागतं. पुढे जाऊन त्या पुतना मावशीला मारल्यानंतर
त्या अख्ख्या गोकुळामध्ये त्या पुतना मावशीचा देह पडला होता आणि त्या देहामधून श्रीकृष्णाचा स्पर्श त्या पुतनेला झाल्यामुळं त्या तिच्या देहातनं सुद्धा सुगंध येत होता. म्हणून आपण संगत कोणाची केली पाहिजे? पुतनेने कुठपर्यंत संगत केलती? कृष्णाची संगत कुठपर्यंत केलती? एका क्षणाची संगत होती, परंतु जाताना ती मोक्ष घेऊन गेली. ती मेल्यानंतर सुद्धा तिच्या देहातनं सुगंध येत होता. म्हणून संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, 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 अच्छी बनेगी तेरी किस्मत 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 बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी 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 बनेगी, तेरी अच्छी बनेगी, तेरी वा संगत संतन की करले जन्म का सार्थक रजू करले, संगत संतन की करले जन्म का सार्थक रजू करले, संतन की करले सार्थक रजू करले, संगत संतन की करले जन्म का सार्थक रजू करले, उत्तम नर देह पाय प्राणी, उत्तम नर देह पाय प्राणी, इसका हित कजू करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले जन्म का सार्थक कजू करले. आपल्याला संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर कशाचीच उणीव भासत नाही. आणि तुम्हाला सांगते, संतांच्या संगतीमध्ये गेल्यामुळे हे सगळं कार्य सफल होत आहे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्याला कुठलीच कमी भासत नाही. म्हणून तुकोबाराय काय म्हणतात, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. गोकुळामध्ये श्रीकृष्णाने काय सांगितलं त्यांच्या सवंगड्यांना, तुम्ही काय करा, माझ्या माग माग तुम्ही या, तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही. तसं म्हणल्यानंतर आता हे बारकाले सवंगडी काय साधे होते का हो? ते म्हणले तुझ्या माग माग आल्यावर आमचं कसं काय भलं होईल. श्रीकृष्ण म्हणाला तुम्ही या, तर सगळे निघाले त्यांच्या माग. ते म्हणाले तुम्हाला पोटभर मी खायला देतो. काय खायला देतो?
साधा सुद्धा देतो का हो? तूप, लोणी, दही, तुम्हाला जे पाहिजे ते मी देतो. अहो रात्री आम्ही जेवायला बसलो होतो बरं का, काजूची भाजी केलती आणि पंक्तीला बाकीची पण माणसं आलते. ते म्हणले लकाच महाराजाच्या पंक्तीला काजून बदामन लईच खायला भेटत आहे, मग महाराजासोबतच चला. म्हणजे संतांच्या संगतीत गेल्यावरती कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही. विनोदाचा भाग सोडून द्या, आपल्या विषयावरती येऊयात. तसं म्हणल्यानंतर सगळे सवंगडी श्रीकृष्णासोबत निघाल्यानंतर श्रीकृष्णाने सांगितलं आता आपल्याला काय करायचंय, दही दूध लोणी आपल्याला काय करायचंय, चोरायचंय आणि चोरून खायचंय. ते सवंगडी काय साधे नव्हते. सवंगडी म्हणाले कृष्णा अरे तुझ्या घरी एवढ्या मोठ्या गाय आहेत, तुझ्या घरचंच दे की आम्हाला. हे बघ कृष्ण म्हणाला माझ्या घरचं मी काय तुम्हाला देणार नाही, आपण चोरून खायचं, तुमच्याच घरचं खायचं आणि तुम्हालाच द्यायचं. आणि परत काय म्हणायचं, आजी देतो पोटभरी आणि पुऱ्या म्हणा लतोवरी. याचं महाराज अभंगाच्या ते चरण सांग. जी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, देतो पोट भरी, देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, पुरे मानाला तो बाजी, पुरे मानाला तो बारी, पुरे मानाला तो बारी, पुरे मानाला तो बारी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, पुरे मानाला तो बारी, पुरे मानाला तो बारी, पुरे मानाला तो बारी, पुरे मानाला तो बारी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. त्याच्यासोबत गेल्यानंतर आपल्याला तो पोटभर देणार आहे, पण आपल्याकडलाच घेऊन आपल्यालाच देणार आहे. कसं ते तुम्हाला सांगते थोड्याच वेळ. आपल्याकडनं भगवंत आपल्याला देण्या अगोदर काहीतरी घेतो. काय घेतो? श्रीकृष्ण वर्णन करते, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. पत्र पुष्प फळ पाणी यापैकी अगोदर काहीतरी घेतो आणि नंतर भक्ताला तो देतो. अगोदर ह्या सवंगड्यांकडनं काय केलं, त्यांच्याच घर चोलून त्यांनाच खाऊ घातलं. म्हणजे आजी देतो पोटभरी, पुरे म्हणा लतोवरी. आता तुम्ही काय करा, आता तुम्ही माझ्या माग माग काय करा, हळूहळू चाला. जर तुम्ही बडबड करत चाललात तर ह्या गवळ्यानी काय होत्यान, जाग्या होत्यान, आणि जाग्या झाल्या तर ह्या आपल्याला सोडणार नाहीत. मग आपण काय करायचं आता, गोट्या दगड सराटे माती घेऊन काय करायचं, चोरी करायला जायचं. आता हे निघाल्यानंतर गवळण ते बोबड्या होता ना, तो लई चाबरा होता. तो म्हणला, अरे किसना
ती गवळण जर हिलचा सँडल घेऊन घालून आली तर कृष्ण म्हणाला "मग गोटे आहेत की, गोटे कशाला आहेत? खाली टाकल्या की दंड दिशेने ती आपटन आणि पडली की आपण पळून जाऊ." परत बोबड्या काही गप बसला नाही. बोबड्या म्हणला माती कशाला र, त्या जर आपल्याला धरायला आल्या तेवढ्यातून जरी वाचल्या तरी धरायला आल्या तर त्यांच्या डोळ्यामध्ये माती टाकायची पळून जायचं. बोबड्या म्हणाला तिचा चष्मा घालून आली तर मग कुठं टाकायची माती? अहो लईचा आगाव होता तो बोबड्या. बोबड्या काय म्हणायचा, अरे कृष्णा तू माझं काहीच बरं केलं नाही र, जिथं नेईन तिथं तू मला मारच खाऊ घातलाय. एकदा संदीपला मिळून मल्याच्या मल्यामध्ये गेलो लेबा, मल्याच्या मल्यामध्ये गेलो लेबा. एकदा संदीपला मिळून मल्याच्या मल्यामध्ये गेलो लेबा, मल्याच्या मल्यामध्ये गेलो लेबा. तिथं कवल्या कवल्या काकल्या होत्या लेबा, होत्या लेबा. समध्यांनी 2-2 तोल्या लेबा, समध्यांनी 2-2 तोल्या लेबा. मी पण एक तोली लेबा, मी पण एक तोली लेबा. तिकडून आला माली दादा, तिकडून आला माली दादा. मलाच एकट्याला धरला लेबा. आता नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही, नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही, नाही 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 तुझ्या संग येणार. अहो ह्या कृष्णामुळं ह्या सवंगड्यांना सुद्धा मार खावा लागत होता. पण सगळे लई चॅप्टर होते, बोबड्याच लई गाळ होता. विठाला विठाला हो. पुढे कृष्णाने जाऊन भरपूर खोड्या केल्या. एकदा एका गवळणीने चॅलेंज केलं, तू सगळ्यांच्या घरी जाऊन दही तूप लोणी चोरी करतो ना, माझ्या घरी येऊन दाखव. मी श्रीमंत आहे, गरीबाच्या घरी काय करतो चोरी, माझ्या घरी ये. आणि देवाला चॅलेंज केलं तर त्याचं वाटुळच आहे, वाटुळ हे निश्चित आहे. मग भरपूर खोड्या श्रीकृष्णाने त्याच्या जीवनचरित्रामध्ये केल्या. त्यानंतर सगळ्या गवळणी यशोदाकडे गेल्या आणि यशोदाकडे गेल्यानंतर यशोदाला म्हणाल्या, अगं तुझा कृष्णा लय खोड्या करतोय